मुंबईत गणपती आगमनावेळी मोठी दुर्घटना। भुलेश्वरमध्ये 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी। तोल गेल्यामुळे घटना घडल्याची प्राथमिक माहिती। दिल्लीत जंतर मंतरवर मुलांसह मुलींनीही शिव्या दिल्यात, पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवर आक्षेप। मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीची। पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधी यांचा मनुस्मृतीवरून निशाणा। पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थ्यांनीने एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला। 22 मार्चच्या एमपीएससीचा पेपर 20 मार्चला फुटला। सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप। राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन। राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला। मांजरीत सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत माहिती देत मागण्यांचं निवेदन सोपवलं। उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधींचं आश्वासन। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। मंत्री अशोक उईकेंकडून विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा अधिक मागण्या मान्य। उईकेंनी दिलेल्या आश्वासनानंतर 10 दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित। महिला सक्षमीकरणावर गप्पा मारणाऱ्या राहुल गांधींनी थोडीही लाज असल्यास महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं आव्हान। महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा, गुन्हे दाखल करून अटक करा। खासदार सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती। सांगलीतल्या मोर्चात लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरल्यानं संताप। पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात 4 तास बैठक झाली। नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन केलं। आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत मोदींचा कानमंत्र। मुख्यमंत्री फडणवीस आज जनजींसोबत संवाद साधणार। नागपुरातील रेशीमबाग मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन। जनजींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार। मुंबईतील मैदान आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यात तिरंगा आंदोलन। वांद्र्यातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर आंदोलन होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चाकण एमआयडीसीमध्ये दौरा। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परिसरातील खड्डे भरण्यास सुरुवात। शिंदे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेणार। पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा। काही अडचण असल्यास वरिष्ठांना सांगा। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीतील बैठकीत पार्थ पवारांच्या नेत्यांना सूचना। लातूरच्या औसा पोलीस स्थानकात अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल। शैक्षणिक कामात अडथळा। महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप। दुसऱ्या शाळेतील मुलं आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचाही दावा। काँग्रेस जनता पार्टी आता राज्यभरातील सरकारी शाळांची पाहणी करणार। विद्यार्थ्यांच्या पालकांनाही सोबत घेऊन जाणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधील शाळेतील सुविधांचा आढावा घेणार। केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातात। मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे 100% चान्सेस। परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडून विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरातील मुलासह आई वडिलांचा मृत्यू प्रकरणी पोलिसांचा खुलासा। आयफोनचे 1-2 हफ्ते थकल्याने कुणाल आणि वडिलांमध्ये वाद। पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेंचा दावा, तर नातेवाईकांनी दावा फेटाळला। गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई। आदिवासी अधिकाऱ्यांसोबत 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन। शाळेच्या भेटीदरम्यान सोपस्कार पार पडल्याचा ठपका। अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा। अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी। विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरही खात नाही। पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून तक्रार। जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेड गावात अंगणवाड्यांमधील वास्तव समोर। चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे आणि अळ्या निघाल्याचं उघडकीस। ग्रामस्थांकडून संताप व्यक्त। राज्यभरात वाहनांच्या पीयूसी शुल्कात वाढ। दुचाकीच्या पीयूसी चाचणीसाठी आता 60 रुपये मोजावे लागणार। तर पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या 4 चाकी वाहनांसाठी 140 रुपये पीयूसी शुल्क।
मध्य रेल्वेवर आज सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक. मस्जिद सँडस रोड चिंचपोकळी करी रोडला गाड्या थांबणार नाहीत. हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर देखभाल दुरुस्तीचं काम.